दिवाळीमध्ये अशी बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी करायची आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। त्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी दूध आणि पाणी मिक्स घेतलेलं आहे। तसेच यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप देखील घालायचं आहे। आता हे दोन्ही सुद्धा 2 ते 3 मिनिटं चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। दुधाला मस्त अशी उकळी फुटली की मग यामध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला रवा बारीक वाटून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे। आता रवा याच्यामध्ये छान हलवून घ्यायचा आणि मग यामध्ये पाऊण वाटी साखर आणि त्यामध्ये मी 5 ते 6 इलायची बारीक केलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत। आता हे परत एकदा आपण चांगलं हलवून घेऊयात आणि याला मस्त अशी एक उकळी फुटली की मग यावर झाकण ठेवूयात आणि गॅस बंद करून एक 5 मिनिटं याला असं सोडून देऊयात। आता आपलं मिश्रण असं दिसायला लागेल। मग यामध्ये आपण 2 वाटी मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव असं करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी घालण्याची अजिबातही गरज नाही, कारण मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे। आता आपल्या मिश्रणाचा टाईटसर डो तयार झालेला आहे। आता यावर झाकण ठेवूयात आणि एक 15 ते 20 मिनिटं याला रेस्ट करून घेऊयात। आता 15 ते 20 मिनिटानंतर परत एकदा आपण हाताने हे चांगलं मळून घेऊयात आणि आता याचे मोठे गोळे घेऊन याची आपण पोळी लाटून घेणार आहोत। शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी आणि भरपूर लेअर येण्यासाठी पोळी कशी लाटायची हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर जाऊन क्लिक करा आणि आपला पूर्ण एक डिटेल व्हिडिओ आहे तो पहा। तर आता इथे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या बारीक अशा चौकोनी कापून झालेल्या आहेत। आता लगेचच ते एका कढईमध्ये तेल गरम करायचं आणि या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। आता शंकरपाळी तळताना पलटायची लगेचच घाई करायची नाही, तर काही सेकंद याला व्यवस्थित आपल्याला सेट होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर झाऱ्याने हलवून घेऊन मस्त खरपूस अशा या शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।